मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. भाळवणी येथील येराळ नदी पात्रात मोठी दुर्घटना घडली आहे. पोहायला गेलेली 7 ते 8 मुले पाण्यात बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यापैकी एका 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर 6 मुलांना वाचवण्यात यश आले असून एका मुलीवर आयसीयूत उपचार सुरू झालेत. भाळवणी परिसरातील शिकलगार वस्ती परिसरात ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. भाळवणीसह खानापूर तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसर सुन्न झालाय. भाळवणी येथील शिकलगार वस्ती परिसरातील येराळ नदीपात्रात पोहायला गेलेली 7 ते 8 मुले पाण्यात बुडाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आले असून एका 20 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. फिरदोस जाकीर शिकलगार असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. सदर मुलीचे आई वडील हे मूळ कोरेगाव येथील असून सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत, तर शिकलगार कुटुंबीय भाळवणी येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. त्यानुसार आज परिवारातील 12 ते 14 वयोगटातील 15 ते 20 मुले आपल्या पालकांसोबत येराळ नदीमध्ये पोहण्यासाठी गेले. यावेळी नदीच्या कडेला मुले पाण्यामध्ये खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये जाऊन बुडू लागली. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांसह अन्य लोकांनी नदीमध्ये उडी मारून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार ही मुलगी पाण्यात बुडाली. यानंतर तिला बाहेर काढून तातडीने विट्यातील श्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान फिरदोसचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पाण्यात अडकलेल्या अन्य 7 मुलांना बाहेर काढण्यात आले असून यापैकी एक लहान मुलगी ओमश्री हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे, तर अन्य 6 जण देखील प्राथमिक उपचारासाठी ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एकूणच या दुर्दैवी प्रकारामुळे भाळवणीसह खानापूर तालुक्यात मोठी शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जिओ मराठी, ते धडक